हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। आमदार संजय गायकवाड यांची शिवीगाळ करणारी ऑडिओ क्लिप व्हायरल। गायकवाडांची भुजबळांना शिवीगाळ, तर भुजबळांवर बोलण्याआधी लायकी पाहावी, मंत्री अनिल पाटील यांची प्रतिक्रिया। ओबीसी मराठा मुद्द्यानंतर आता भुजबळांवरून सुद्धा सरकारमध्ये जुंपली। भुजबळांना सत्तेबाहेर पडून भूमिका घेण्याचं शिंदे गटाच्या नेत्यांचं आवाहन, तर भुजबळांच्या राजीनाम्याची गरज नाही, अजित पवार गट भुजबळांच्या पाठीशी। आमदार रोहित पवारांची 7 तासापासून ईडी चौकशी सुरू। बारामती अॅग्रो कंपनी संबंधात आज दुसऱ्यांदा ईडी चौकशी। शरद पवारांच्या अनुपस्थितीमध्ये प्रतिभा पवार राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये उपस्थित। रोहित पवार यांना नेतृत्वाची घाई, ईडी प्रकरणात सहानुभूती मिळवणं सुरू। रोहित पवारांच्या ईडी चौकशीवर प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया। महाविकास आघाडीची उद्या मुंबईत महत्त्वाची बैठक। बैठकीमध्ये जागा वाटपात निर्णय होण्याची शक्यता। प्रकाश आंबेडकर बैठकीला उपस्थित राहणार। महाविकास आघाडीमधील 3 पैकी कोणत्याही पक्षात प्रवेश केल्यास संभाजीराजेंना लोकसभेची उमेदवारी मिळणार। 3ही पक्षांमध्ये एकमत झाल्याची माहिती। संभाजीराजेंच्या भूमिकेकडे लक्ष। नारायण राणे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार असण्याची शक्यता। मंत्री दीपक केसरकर यांच्याकडून सुतोवाच। राणे उमेदवार असतील तर विजय नक्कीच होईल, केसरकरांचं वक्तव्य। खासदार सुनील तटकरेंच्या रायगड लोकसभा मतदारसंघावर भाजपचा डोळा। सूर्यकांत दळवींच्या प्रवेशानंतर भाजप लवकरच रायगडमध्ये शक्ती प्रदर्शन करणार, सूत्रांची माहिती। 5 महिन्यांच्या आरक्षणाच्या लढ्यानंतर मनोज जरांगे घरी दाखल। बाईक रॅली करत जरांगे अंतरवाली सराटीत। मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळेपर्यंत घरी न जाण्याची घेतली होती शपथ। विरोधात असणारे हेमंत सोरेन अटकेत आणि भाजपसोबत असणाऱ्या अजित पवारांना क्लीन चिट, हीच खरी मोदी गॅरंटी। रायगडच्या जनसंवाद मेळाव्यात उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र। मोदींवर टीका करणाऱ्यांचा जनतेकडून सुपडा साफ। घरी बसणाऱ्यांना जनता घरी बसवणार, मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका। शिवसैनिक माझे वैभव, पक्ष चोरण्याची तुमची लायकी नाही। डबल गद्दारी करणाऱ्या गद्दारांना निवडणुकीमध्ये काढायचे। कोकण दौऱ्यामध्ये ठाकरेंची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका। उपमुख्यमंत्री पदावरून उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना डिवचलं। आधी फुल मुख्यमंत्री असणारे आता पाव उपमुख्यमंत्री, ठाकरेंचा फडणवीसांना टोला। ठाकरे गटाला धक्का, दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवींचा भाजपमध्ये प्रवेश। आमदारकी गेल्यानंतर कचऱ्याच्या टोपलीत टाकलं, सूर्यकांत दळवींची उद्धव ठाकरेंवर टीका। अनधिकृत बांधकाम वाचवण्यासाठी भंगार विक्रेत्याचा अनोखा फंडा। इमारतीवर उभारली मंदिराची प्रतिकृती, तर शेजारी मोदी योगींच्या प्रतिकृतींचे पुतळे। कारवाई कशी करायची, अधिकारी संभ्रमात। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।